हेलो, कौन है मैच मैच? हाँ, आसिफ जी, अभी मैच खेलिए, इसके बाद का मैच मैच आपको है हाँ? ध्यान में रखना, देंगे हम लोग, अभी खेलिए मैच. तो मला वाटतं आसिफला बॅक टू बॅक दुसरा मॅच मैच का तिसरा आहे? दुसरा. काय परफॉर्मन्स दिला जातोय ना. आमचे परब साहेब बघतात. परब साहेब, संकल्पना कशी आली की तुम्हाला बॉक्स गेम करावं? खऱ्या अर्थाने तुमची ओसरमध्ये ओळख आहे गोविंदा पथक. दहीहंडी झाली ना की असंख्य मुली बघतात, तो कहा है सिद्धार्थ यूथवाला. मला विचारत होतं बऱ्याचशा तरुणी की सिद्धार्थ यूथवाला येणार आहे का. बघा तुमची ओळख इथपर्यंत पोहोचलाय. कारण जेवढे जेवढे वर्ष दहीहंडीसाठी झालेत तेवढे तेवढे मोठं तुमच्यासाठी आलेत. कारण खऱ्या अर्थाने प्रत्येक जण वाट बघतो, ओ आने वाले हे क्या नाही, ओ आने वाले का नाही. ज्या पद्धतीने तुमची एंट्री होते मुदस्सर नगर जे तुम्ही जसे उतरतात आणि तो जलवा आम्हाला बघायला आणि खऱ्या अर्थाने उत्तेजित करतायत सिद्धार्थ यूथ. आम्ही जेव्हा अँकरिंग करतोय तुम्ही आल्यानंतर वाटते की खरोखर ते जुनं तर सोनं होतं. कारण आपली पहिली दहीहंडी बोईसरच्या देवळापासून सुरुवात केली आपण. ती मला वाटतं आपण 25ची केली. नंतर मग आपण आता तिच्या नवीन कॉम्प्लेक्स बनला तिकडे केली. त्यानंतर मग आपण गेलो पुन्हा मुदसरच्या समोर. अशा पद्धतीने एक ऐतिहासिक दहीहंडी तुम्हाला बोईसरच्या भागातून बघायला मिळते. आणि म्हणूनच तर सिद्धार्थ यूथ नगर कशासाठी बघायला असंख्य तारे तुमच्याकडे आहेत, ते आज तल्यावर चालतात. हे जे लोकलोक दिव्य आहेत ना, हे प्रत्येक नावानिशी आहेत. जेवढे तुमच्या मंडळाचे सदस्य आहेत ते ह्या लाईटवर प्रत्येकाचं नाव दिलं पाहिजे, एवढं मोठं तुम्ही काम करतायत. जाऊ पुन्हा आपल्या समारोहाच्या क्षेत्रात. धन्यवाद. इथे मात्र आपण ऐकत होतो दीपक सरांचा आवाज पाहायला मिळेल. नवीन मॅच ए पॅनल मधली जर पाहिली तर शेवटची मॅच असणार आहे. यामधील संघ जो क्वालिफाय होईल तो थेट उद्याच्या दिवशी आपल्याला पाहायला मिळेल, फायनल मध्ये प्रवेश करणार आहे. फायनलच्या दिवसामध्ये आपण प्रवेश करणार आहोत. तर जाऊया. आसिफ गोलंदाजी मार्कवर असेल. पहिला चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय. इथे मात्र आपण पाहतोय जावेद ज्या पद्धतीने चेंडूवर खेळला, गरज आहे अशा पद्धतीची, कारण की ही मॅच खूप इम्पॉर्टंट असेल दोन्ही संघासाठी. इथून जर पाहिलं तर हे 4 षटक खूप इम्पॉर्टंट असतील दोन्ही संघाचा. जर विचार केला 8 षटकांचा सामना आपण पाहतोय. आसिफ गोलंदाजी मार्कवर पुण्याचे एकदा फलंदाजीसाठी आलंय फैजल. मागच्या मॅचमध्ये चांगली फलंदाजी केली होती फैजल यांनी. इथून मात्र पहा पॅर चेंडू आढळला जातोय. सिंगल रन्स मिळेल. रन्स मात्र मिळतोय. यस, नो डाऊट सिंगल रन्स मिळतोय. पावर चेंडू नक्कीच आढळला होता. धावसंख्या जर पाहिली तर 2 धावा स्कोरबोर्डवर आतापर्यंत आपण पाहतोय. यानंतर आपण बी पॅनल चालू करणार आहोत. ओहो, स्वीप केलाय चेंडूला. रिव्हर्सच्या स्वीप करण्याचा प्रयत्न येथे मात्र जावेदचा राहिलाय. डावकरी आताचे फलंदाज आहेत. जावेद कडे पाहिलं जात आहे. इथून मात्र सिंगल रन्स नक्कीच डिक्लेअर झोनकडे चेंडू फेकून दिला आणि या सिंगल रन्सने धावसंख्या जर पाहिली तर आता मात्र जाऊन पोहोचते 3 धावा. 3 चेंडूचा खेळ झालाय. 3 धावा स्कोरबोर्डवर असेल. आसिफ उच्चाले एक मोठं नाव. 2 मॅन ऑफ द मॅच घेतलेत आतापर्यंत. ओहो, हा चेंडू पाहायला मिळेल. पुन्हा टाकावा लागेल. पंचांचा इशारा येतोय. वाईट चेंडू, अवांतर धाव, खराब चेंडू. नक्कीच आपण पाहतोय खराब चेंडू आहे. धावसंख्या 1 ने वाढेल. आतापर्यंत जर पाहिलं तर 4 धावा 3 चेंडूचा खेळ झालाय. ओहो, हलक्या हाताने खेळून काढलाय. जाणीव आहे प्रत्येक रन हा किमतीची आहे, कारण की एक रन्सने आपण पाहतोय सामना खूप महत्त्वाचा असतो आणि तेच पाहिलं जाईल. प्रत्येक चेंडूवर रन्स येणं खूप गरजेचं असेल. धावसंख्या 1 ने वाढेल. आता मात्र धावसंख्या स्कोरबोर्डवर 5 धावा. 4 चेंडू आतापर्यंत फेकून झाले आहेत. षटकातील जर पाहिलं तर 5वा चेंडू असेल. फटका टॅपचा आहे, मात्र इथे अडवला जातोय चेंडू. नक्कीच आपण पाहतोय सलमान आपल्याला पाहायला मिळाला. सलमानच्या हातून मात्र चेंडू अडवला जातोय. शेवटचा चेंडू आहे या षटकातील. धावसंख्या जर पाहिली तर 5 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहे. पुण्याचे एकदा आसिफ. ओहो, इथे सुरेख चेंडू आहे. डायरेक्ट हिट जर केला असती तर वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. हिट झाली नाही,
चेंडूची थ्रो थोडीशी खराब आली आणि तेच कारण बनलं इथे मात्र जीवनदान दिलं जातं इथे म्हणजे जावेद या फलंदाजाला. एक चांगला बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय जावेद. या जाऊया आपण एक धून ऐकूया आणि पुन्हा येऊया मैदानाच्या आतमध्ये. यस डीजे. हिऱ्याची अंगठी मृत्यून बसली, हिऱ्याची अंगठी मृत्यून बसली. सोडा की हे माझं बोट, राया सोडा की हे माझं बोट. आहो शेठा, लई दिसन झाली भेट. आहो शेठा, लई दिसन झाली भेट. थँक्यू डीजे. एक षटक कंप्लीट झालाय आणि धावसंख्या जर पाहिली स्कोरबोर्डवर तर 7 धावा ना 6 धावा स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 6 धावा झाल्या आहेत. नवीन गोलंदाजी मार्कवर सलमान आणि जर पाहिलं तर जावेद या फलंदाजाला सलमान गोलंदाजी करेल. पाहायला मिळतोय हा पहिला चेंडू. दुसरा षटक मार्गस्थ असेल. ओहो इथे मात्र स्वीप केला चेंडूला मात्र डिक्लेअर झोनकडे सिंगल रन्स मिळेल. चांगला फटका होता. क्विकली फटका ज्या पद्धतीने लेग स्टिकवर फेकला होता आणि सरळ जर पाहिलं तर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. थँक्यू. दुसरा चेंडू असेल. सलमान चांगली गोलंदाजी केली. दोन्ही संघाने जर पाहिलं तर आतापर्यंत कारकूद खूप चांगली आहे दोन्ही संघाची. मिस्टर फैजल. ओहो फटका तर सुरेख आहे. इथे नक्कीच चेंडू अडवतोय. पुन्हा एकदा हा चेंडू पाहायला मिळेल. चांगला फटका आहे. गॅपमध्ये खेळलाय मात्र आसिफ. खूप चांगली क्षेत्ररक्षण. चेंडूला अडवलं जातोय. रन्स मात्र मिळेल इथे. 8 धावा स्कोरबोर्डवर आहेत. 3 चेंडूचा खेळ झालाय. जावेद पुन्हा एकदा सज्ज असेल. इथून गॅप शोधणं खूप गरजेचं असेल कारण की TDS संघ म्हटला तर चांगली बॅटिंग लाईन त्यांच्याकडे देखील आहे. ज्या पद्धतीने आपण पाहतोय 2 संघांवर मात करून संघ आज तिसऱ्या फेरीमध्ये पाहायला मिळतोय. क्वालिफायसाठी खेळला जातोय. टॅपचा फटका आहे मात्र चेंडू निघणार नाहीये. इथे मात्र जर पाहिलं तर डॉट चेंडू येताना चार चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत. धावसंख्या जर पाहिली तर स्थिरावली जाते 8 या आकड्यावर. पुढेच एकदा पाहिलं जाईल जावेद आणि फैजल हे 2 बॅटर आहेत. सलामीची जोडी आहे मात्र खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत. ओहो सुरेख चेंडू आहे. पायावर चेंडू पडतोय. रन्स मात्र मिळेल लेग बाईटच्या रूपाने 1. एकदा पण धावसंख्या 9 धावा आता स्कोरबोर्डवर लागले. चेंडूचा खेळ जर विचारला तर आपल्याला पाहायला मिळतोय आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ झालाय. स्कोरबोर्डवर धावसंख्या होते 9 धावा. इथून जर पाहिलं तर खूप चांगले षटक हाताळलंय कारण की 2 षटक झालेत. 9 धावा स्कोरबोर्डवर आहेत. फटका तर सुरेख आहे. गॅप मध्ये खेळलाय. इथे पहा 2 क्षेत्ररक्षक नक्कीच पाहत उभे राहिले. चेंडूने गॅप मधून सरळ सीमारेषा ओलांडली. 4 धावांनी धावसंख्या जर पाहिली तर इथे मात्र 13 धावा स्कोरबोर्डवर लागले जात आहेत. ओव्हरची होईल समाप्ती. 2 षटक कंप्लीट झाले आहेत आणि 13 धावा स्कोरबोर्डवर असेल. गली में खिच खिच विक्स की गोली लो, खिच खिच दूर करो. यस आपण पाहिलात सुरेख गॅप शोधला. आमिर आणि फैसलच्या मधून जर पाहिलं तर हा गॅप पाहायला मिळाला. दोन्ही क्षेत्ररक्षक जर पाहिले तर एकमेकांकडे पाहत उभे राहिले आणि तदनंतर पाहिलं तर सरळ सीमारेषा गाठत 4 धावांनी धावसंख्या जर पाहिली तर 13 धावा. 2 षटक कंप्लीट झालेत. येणारे 12 चेंडू अजूनही पाहायला मिळेल किती धावांचं टार्गेट असेल. चला थोडीशी घाई करा प्लीज विनंती असेल. TDS संघ. असगर अली गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. या आधी देखील असगर अलीचा जर विचार केला तर चांगली गोलंदाजी हाताळले
मात्र पाहायला मिळेल या सामन्यामध्ये, कारण की पालघरचा संघ जर पाहिला तर GNCC संघ आपण पाहतोय, दुसऱ्या बाजूला पाहिलं तर बोईसरचा संघ म्हणजेच चिंचणीचा हा संघ आपण पाहतोय, TTS चिंचणी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. जावेद इथून मात्र 12 चेंडू हिट करावे लागतील, मोठे फटके मारावे लागतील. रिव्हर्सचा प्रयत्न आणि चेंडू जर पाहिला तर डिक्लेअर झोनकडे जाईल. लेग बाईटच्या रूपाने पंचांनी इशारा केलाय. सिंगल रन्स इथे काउंट केली जाते. जावेदची या मॅचमध्ये बॅट लागलेली नाही आहे. आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर फैजल देखील तितकाच चांगला फलंदाज आहे, मात्र त्याची बॅट अजून लागत नाही आहे. इथे पहा खूपच चांगले चेंडू, डिक्लेअर झोनकडे चेंडू जाईल. यस, नो डाऊट सिंगल रन्स आणखीन येईल. या सिंगल रन्सने धावसंख्या जर पाहिली तर स्कोरबोर्डवर लागले जाईल 15 धावा. बॅटवर पूर्णपणे बॉल येत नाहीये. पहिल्या मॅच मध्ये अफलातून फलंदाजी केली होती. इथे मात्र पाहिलं जाईल पुणेच एकदा असगर अली टू जावेद. फटका तर सूर्यकाय इथे मात्र गॅप शोधलाय. आता मात्र जर पाहिला तर मिस्टर अक्रम त्या ठिकाणी होते. थोडीशी फंबल पाहायला मिळाली त्याची. चेंडूला पकडू शकले नाही आणि सरळ सीमारेषा पार केली चेंडूने. इथे मात्र येतोय चौकार. या 4 जणांच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर 19 धावा स्कोरबोर्डवर येते. थँक्यू. धावसंख्या 19 धावा. आतापर्यंत चेंडूचा विचार केला तर 3 चेंडू. इथे मात्र पास स्वीप केला चेंडूला. खूपच चांगल्या पद्धतीने राहील त्या ठिकाणी पकडतोय चेंडूला. इथे मात्र पंचांकडे पाहिलं होतं. रेहान आपल्याला पाहायला मिळतोय जे पंचांच्या भूमिकेमध्ये आहे. रियाज आपल्याला पाहायला मिळतात पंचांच्या भूमिकेमध्ये. इथे मात्र बाहेर फटका चांगला आहे. सुरेख क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. रन्स मात्र मिळणार नाहीये. इथे जर पाहिलं तर तर अजगल अली मात्र सुरेख गोलंदाजी करतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येईल. मिस्टर मोहसिन आपल्याला पाहायला मिळेल. षटकातील चेंडूचा खेळ विचारलं तर आतापर्यंत आपण पाहतोय 5 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते ती म्हणजेच 20 धावा. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. ओहो, सुरेख चेंडू आहे. इथे मात्र चांगला टप्पा पाहायला मिळाला. चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन थांबतोय. रन्स मात्र मिळणार नाही. ओव्हरची होईल समाप्ती. 3 षटक म्हणजेच 18 चेंडूचा खेळ इथे कंप्लीट झालाय आणि 20 धावा स्कोरबोर्डवर आहेत. चला, बी पॅनल मधील संघांना मी या ठिकाणी नक्कीच आमंत्रित करेन. या ठिकाणी पहिला सामना जर पाहिला तर पॅराडाईज वर्सेस HD विनर दोन्ही संघांनी तयारीत राहायचं आहे. यापुढील होणारा सामना आपण पाहणार आहोत. जसं इनिंग ब्रेक होईल तसं मात्र आपण नाणेफेकीसाठी या ठिकाणी यायचं आहे. थँक्यू. अर्षद गोलंदाजी मार्कवर येतोय. शेवटचे 6 चेंडू असतील. जावेद आहे. आतापर्यंत जावेद मोठा फटका मारलेला नाही आहे. इथे मात्र चुकी करतोय जावेद. इथे जर पाहिलं तर बॉक्स विकेटच्या रूपाने गडी बाद.
इथे मात्र आपण पाहतायत उपस्थित मान्यवर होताना पाहायला मिळतील. आपण पाहतायत मनसे जिल्हा अध्यक्ष भावेश चुरी साहेब, मनसे विद्यार्थी सेना जिल्हा अध्यक्ष धीरज गावड साहेब, तसेच पास्तळ ग्रामपंचायत सदस्य आणि मनसे वाहतूक सेना उप जिल्हाध्यक्ष विशाल जाधव साहेब, त्याचप्रमाणे मनसे विद्यार्थी सेना शहर अध्यक्ष बोईसर पार्थ पाटील साहेब, हे सर्व या ठिकाणी उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम सर. या सिद्धार्थनगर युथ चषक 2023 मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मान्यवरांच्या माहितीसाठी आपण पाहतोय 2 संघ आहेत. एक संघ जर पाहिला तर पालघर विभाग म्हणजेच GNCC संघ आणि दुसऱ्या बाजूला TTS म्हणजे चिंचणीचा एक संघ, असे 2 संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. यस, पंचांकडे इथे मात्र पाहिलं जात आहे पंचांचा डिसिजन काय आहे. यस, एस संपार रिव्ह्यू या ठिकाणी आपण पाहतोय. वाईड आहे की नाही हे मात्र साठी रिव्ह्यू घेतलेला आहे. बॅटिंग करणाऱ्या संघाने रिव्ह्यू घेतलेला आपल्याला पाहायला मिळतोय. सॉफ्ट डिसिजन जर पाहिलं तर वाईड नाही आहे, मात्र बघूया. Lucky. इथे मात्र पाहिलं जाईल पंच आपल्या जागेवर जातील आणि जो काही डिसिजन असेल तो मात्र आपल्या समोर ठेवलं जाईल. अंपायरच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय समीर खान या ठिकाणी डिसिजन देताना. एस, गडी बाद आहे आणि फेअर डिलिव्हरी, चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला, कारण की या चेंडूवर बॅटची एज लागून गडी बाद झालाय. धावसंख्या अजूनही स्थिरावलेली आहे, ती म्हणजेच 22 या आकड्यावर. 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या षटकातील. ओहो, फटका तर सुरेख आहे. इथे मात्र आसिफकडे चेंडू, रन्स मात्र मिळतोय. इथे 23 धावा स्कोरबोर्डवर आहेत. उर्वरित जर चेंडूचा विचार केला तर अजूनही या षटकातील 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. इनिंग आपल्याला पाहायला मिळते 4 षटकाचा हा सामना आपण पाहतोय आणि 4थं षटक मार्गस्थ आहे. 3 चेंडूचा खेळ झालाय. मोईन हा चेंडू पाहायला मिळाला लेग साईडच्या दिशेने. इथे मात्र रन्स मिळेल. 1 धावसंख्या जर पाहिलं तर स्कोर बोर्डवर 1 ने वाढेल. 24 रन्स, 24 धावा. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. पाहतोय आपण, चांगली गोलंदाजी केली. फटका जर पाहिला तर इथे मात्र मारायचा होता. विकेट्स मिळतोय. सरळ फॉल थ्रू मध्ये मात्र झेल घेतला जातोय आणि गडीचं होईल पतन. मिस्टर मोशीन या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळेल. अफसर सॉरी. चला थोडी घाई करा प्लीज.
आणि दोन्ही संघाचे कर्णधार आपण यायचं आहे. जसे इनिंग ब्रेक होईल तसं नाणेफेक केलं जाईल. एच डी विनर संघ कर्णधार आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय पॅराडाईज संघ असेल. इथे मात्र पहा सूर्य क्षेत्ररक्षण, अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला. चेंडू जर पाहिलं तर सीमारेषा गाठलीच होती, मात्र चेंडूला थांबवलं. डिक्लेअर झोनकडे चेंडू जाताना 1 रन्स मिळतोय आणि धावसंख्या जर पाहिली स्कोरबोर्डवर तर 25 धावा आणि 26 धावांचं लक्ष असेल. चला एच डी विनर संघ पॅराडाईज संघ इथे मात्र आपण पाहतोय आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे एच डी विनर संघ कर्णधार आपण यायचं आहे. चला आता आपण जातोय स्वागत समारंभाकडे. निश्चितच खूप सुंदर मोठं आयोजन आणि चोरी साहेब ह्यांचं जर म्हटलं ना, त्यांची ओळख एक गोविंदा पथक म्हणून आहे. जेवढे वर्ष आपल्या बोईसरच्या गोविंदा पथकाला गोविंदाला झालीत, म्हणजे आपण निलेभाऊला आपण करतो तेवढी वर्षांच्या पथकाला जाईल खऱ्या अर्थाने आपण. आणि प्रत्येकजण विचारतात ओ गोविंदा पथक काय केलं. बघा मी क्रेज असते आणि माणसाच्या मध्ये एक स्थान निर्माण केलं. म्हणजे बऱ्याचशा लोकांना मी सांगितलं आहे की आज देखील भक्तिगीतं सुमन कल्याणपूर आणि लता मंगेशकर तुम्ही सांगू शकत नाही की ही गीतं कोणाची आहेत. दोघांचा सेम आवाज आहे. तुम्ही डीजे थांबा, डीजे तुम्ही सांगू शकत नाही. ज्याला माहिती आहे की वरचा खर्चा लागतो फक्त लता मंगेशकर, तोच फक्त सांगू शकतो ही भक्तिगीत कोणाची आहेत. म्हणजे एवढं चांगलं काम यांच्याकडनं केलं. कोरोनाच्या काळामध्ये ह्या सर्व मुलांनी इकडच्या लोकांना खूप मदतीने चांगलं केलं गेलं. नंतर शाळेतल्या मुलांना देखील चांगलं. मग असं नाही की फक्त क्रिकेटची कामं करतात आणि सर्व मुलं चांगली कामं करतात. कोणती आमचे परब साहेब म्हणा हे DC मध्ये आहेत, बाकीच्या बऱ्याच कंपन्या आहेत आणि एक चांगला बेस त्यांनी निर्माण केला. आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्र माणसाने महाराष्ट्र जगावे कसं आणि राहावे कसं एकदा ह्यांच्यासाठी जोरदार असायला पाहिजेत युथ पथकासाठी. चला हे मॅच तुम्ही बघा ना पूर्ण, मग आपण स्वागत समारंभ करूया. फक्त एक टॉस करूया आपण. चला यायचं आहे. संघ आहेत ते पॅराडाईज संघ आलाय. कॅप्टन यस एच डी विनर पॅराडाईज संघ आलाय का. चला पॅराडाईज संघ कर्णधारासाठी येत आहेत. सर या आपल्याकडे नाणेफेक करूया आपण. आमचे मनसे जिल्हाध्यक्ष भावेश चुरी साहेब यांचं इथे आगमन होत आहे. आपण नाणेफेक करतो त्यांच्याकडनं. या निश्चितच एक प्रेम आहे वेगळा. पल्ली ठाकूर आणि एका साईडला आमचा एक मोठा संघ. यू आर प्लेइंग ओके. यास कॅप्टन आहे. बघायला मिळते एक विक्रम बघायला मिळते. यावर्षी पॅराडाईज संघाकडनं पुनरागमन करतोय. 8वी मध्ये जातोय. कोणत्या स्कूलमध्ये शिकतोय तू. सेवाश्रम. यस दॅट्स अ गुड स्कूल. चला इकडे कॉल करणार आहात. हेड कॉल केलाय. हेड कॉल काय घेणार आपण. काय घेणार. काही बदल आहे की तुमचा खेळणार संघ खेळतोय. बळा तुला कसं वाटतंय आज एवढं मोठं कर्णधारपद मिळालं. तेंडुलकरला खेळायला 16 वर्ष लागले आणि तेंडुलकरने पहिले डिबेट कुठे केलं होतं पाकिस्तानमध्ये. आणि एका अशा गोलंदाजाला एका षटकात 3 षटकार कुठे मारण्यासाठी विक्रम सांगतो. अब्दुल कादिर या गोलंदाजाला त्यांनी 3 षटकार मारले होते. आणि शेन वॉर्नला गुरु म्हणून कोणी शेन वॉर्नला मानलाय तर अब्दुल कादिरला. काल मी गेजिंग केलं, मला एक जुनं पेपर भेटलं, त्या पेपरावर भेटला. तुला कसं वाटतं आज प्रथम पदार्पण कॅप्टन बनताना. बहुत अच्छा लग रहा है. पहली बार मैं कैप्टन बना पैराडाइज टीम का. और पैराडाइज टीम में गोल्डन जुबली है, काफी बड़ा नाम है. आप बल्लेबाजी करते हैं गेंदबाजी करते हैं. फील्डिंग. ओके वेल डन. काफी बधाई हो. आने वाले अनेक दिन आपके शुभकामना जाए और ग्राउंड में ऐसा शोर मचा दो जहाँ जहाँ आपका बल्ला चलना चाहिए, जहाँ जहाँ आपके फील्डिंग होना चाहिए. इंशाल्लाह आपको काफी मेहनत करे. चलो एकदा फिर मी आमच्या मान्यवर विनंती करतो आपण स्थान पुण्याचं आहे निश्चितच. आणि पल्ली तुझं कौतुक करेल की बऱ्याचशा मुलांना तुम्ही करून दिलाय. जाधव साहेब आमचे तुम्हाला बघायला मिळत आहेत.
तर आपण स्थानापूर्ण या मॅचचा आनंद लुटा आणि नंतरच आम्ही तुमचा सत्कार करूया. कारण निश्चितच व्यासपीठ म्हटलं की महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हटलं की खऱ्या अर्थाने मराठी माणसाने जगावं कसं आणि मराठी माणसं राहावं कसं दाखवताना जाऊया पुन्हा एकदा समालोचक कक्षामध्ये. धन्यवाद दीपक संखे सर. आपण पाहतोय आतापर्यंतचा सामना पाहायला मिळतोय. पहिलं षटक चालू आहे. पहिल्या षटकातील चेंडूचा खेळ जर पाहिला तर जावेद गोलंदाजी मार्गवर आलाय आणि पहिल्या चेंडूचा इथे मात्र समाप्ती झाली. पहिल्या ओव्हरची समाप्ती झाली आणि धावसंख्या जर पाहिली तर 10 धावा. थँक्यू. तर पहिले षटक इथे मात्र संपलं जात आहे. 10 धावा स्कोरबोर्डवर. जावेदवर मात्र थोडासा हल्ला चढवला आहे. जिंकण्यासाठी जर विचार केला तर 26 धावांचं लक्ष आहे. इथून जर पाहिलं तर 16 धावांची आवश्यकता असेल. येणारे चेंडू जर पाहिले तर 18 चेंडू आणि 16 धावा. आसिफ उच्छाले आपल्याला पाहायला मिळत आहेत मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या बाजूला पाहिला तर आमिर आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर अफसर. मागच्या मॅच मध्ये काही सुरेख गोलंदाजी केली होती. इथे पहा सुरेख चेंडू आहे मात्र रन्स इथे मिळेल कारण की डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. बॅट्समन जर पाहिला तर थोडासा क्रीज मध्ये होता त्यामुळेच त्याच्यावर चेंडू लागला गेला शरीराला आणि तदनंतर 1 रन्स कंप्लीट केली गेली. धावसंख्या 1 ने वाढते. आता मात्र 11 धावा स्कोरबोर्डवर आहेत. इथून जर पाहिलं तर अजूनही 15 धावांची आवश्यकता असेल. मिस्टर आमिर आपण पाहतोय हा चेंडू खूप चांगल्या पद्धतीने लेग ब्रेक केला जातोय. खूप चांगल्या पद्धतीने लेग ब्रेक होतोय आणि या चेंडूवर जर पाहिलं तर आणखीन 1 सिंगल रन्स येईल कारण की प्रयत्न आहेत TTS चिंचणी संघाचा. प्रत्येक चेंडूवर रन्स घेणं गरजेचं असेल. 1 रन्सने आपण जिंकू शकतोय. मोठा फटका मारण्याची गरज नाहीये कारण की चेंडू आणि रनांची संख्या जर पाहिली तरी इथे मात्र चेंडूची संख्या जास्त आहे रनांची संख्या कमी आहे. आणखीन 1 रन्स घेतला जातोय. धावसंख्या 1 ने वाढेल. आता मात्र धावसंख्या स्कोरवर लागली जाईल ती म्हणजे 13 धावा. 13 धावा स्कोरबोर्डवर आहेत. सिंगलने स्ट्राईक रोटेट करतायत आणि क्वालिफाय होण्यासाठी हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. उद्याच्या दिवसात मात्र आपल्याला पाहायला मिळेल जो संघ क्वालिफाय होईल. इथे पाहायला मिळाला डिक्लेअर झोनकडे चेंडू वळवला जातोय. सिंगल रन्सने स्ट्राईक आणखीन एकदा रोटेट करतायत. धावसंख्या जर पाहिली तर या ओव्हरमध्ये आतापर्यंत 4 चेंडू फेकून झाले. 4 चेंडूवर 4 धावा इथे मात्र जमवले जात आहेत. एकदा फेकून दिलाय. सिंगल रन्सने पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट होताना 5 चेंडूवर 5 धावा आल्या आहेत. धावसंख्या जर पाहिली तर स्कोरबोर्डवर 15 धावा. अजून ही जर पाहिलं तर या षटकातील शेवटचे चेंडू शिल्लक आहे. इथे मात्र आपण पाहतोय चेंडू पाहिला जाईल. वाईट चेंडू आहे. अवांतर धावे बिट्टू मात्र दर्शवतोय. हलक्या हाताने सिंगल रन्स घेतले. धावसंख्या 1 ने आता मात्र वाढवली जाईल. स्कोरबोर्डवर धावसंख्या जर पाहिली तर 17 धावा आता मात्र स्कोरबोर्डवर येईल. ओव्हरची होईल समाप्ती. जर पाहिलं तर दुसरं षटक कंप्लीट झालंय म्हणजे 12 चेंडूचा खेळ इथे कंप्लीट झालाय आणि धावसंख्या जर पाहिली तर 17 धावा. येणारे 12 चेंडू शिल्लक असतील आणि 12 चेंडू मध्ये धावा बनवायचे आहेत 9.
9 धावांची आवश्यकता आहे. येणारे चेंडू जर पाहिले तर 12 चेंडू दोन्ही संघ जर पाहिले तर इथे मात्र प्रयत्न करतायत सामना कसा जिंकेल, कारण की विचार केला तर आतापर्यंत पकड मजबूत केलंय ती म्हणजेच TTS चिंचणी संघाने. इथे मात्र पाहायला मिळेल जावेद थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करताना, कारण मॅच खूप इम्पॉर्टंट आहे. थोडंसं पुढे आणलंय क्षेत्ररक्षक स्वतः जावेद इथे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. सिंगल रन्स वाचवायचे आहे त्या उद्दिष्टाने इथे मात्र सिंगल रन्स मिळते. डिक्लेअर झोनकडे जाईल. 8 धावांची आवश्यकता असतील. अजूनही चेंडू शिल्लक असतील 11 चेंडू 8 धावांची अजूनही आवश्यकता. गोलंदाजी मार्कवर जर पाहिलं तर मोईन या गोलंदाजाला आणलंय. पहिला चेंडू जर पाहिला तर सिंगल रन्स पाहायला मिळाला. आता मात्र आसिफ ते सुरेख फटका आहे लेग साईडच्या दिशेने, तितकं चांगलं क्षेत्ररक्षण नक्कीच पाहायला मिळालं. फैजलच्या माध्यमातनं सिंगल रन्स घेतली जाते. 7 धावांची आवश्यकता आहे. अजूनही चेंडू शिल्लक असतील 10. सिंगलसाठी गेले आहेत तर डिक्लेअर झोनकडे चेंडू वळवतोय आणि दिमागदार खेळी इथे मात्र खेळताना पाहायला मिळेल, कारण की मोठा फटका मारण्याचा प्रयत्न नाही आहे. सिंगलने आपली जी मॅच आहे ती इझिली आपण डन करू शकतोय, हे मात्र मनामध्ये विचार आलाय. TTS संघाचे 2 फलंदाज आमिर आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर आसिफच्या माध्यमातून आपण पाहतोय. तिसऱ्या बाजूला पाहिलं तर टीममध्ये थोडीशी मीटिंग होते, कारण की एक रन खूप इम्पॉर्टंट आहे. हा 1 रन्स वाचवायचा आहे. मात्र प्लीज विनंती असेल जास्त वेळ घेऊ नका, जास्त अवधी तुम्ही घेऊ नका, कारण की आपल्याला खूपच उशीर झालेला आहे. जर पाहिलं तर आतापर्यंत 12:44 म्हणजे 12:45 वाजलेला आहे. षटकातील जर पाहिलं तर हा 4था चेंडू असेल. धावसंख्या स्कोरवर लागली जाते 20 धावा. 6 धावांची आवश्यकता आहे. आतापर्यंत जर पाहिलं तर थोडीशी खर्चिक गोलंदाजी होईल की काय. अवांतर चेंडू, हा चेंडू टाकायचा नाहीये. सर पाहिलं तर गोलंदाज तीच चुकी करतोय. सुरेख इथे मात्र पहा थोडंसं कमबॅक करताना पाहायला मिळाला. या पद्धतीचे चेंडू जर हाताळाल तर नक्कीच सामना जर पाहिला तर दोन्ही बाजूला झुकणार आहे, कारण की मॅच जर पाहिली तर दोन्ही संघासाठी इम्पॉर्टंट आहे. पुण्याचे एकदा क्षेत्ररक्षण थोडंसं आणखीन जवळ घेतलंय. लेग साईडच्या दिशेने जावेद आहे. फटका तर इथे पहा सुरेख क्षेत्ररक्षण आणि रन्स मात्र मिळेल 1 धावेची धावसंख्या जर पाहिली तर स्कोरबोर्डवर 22 रन्स 22 धावा, म्हणजे इथून 4 धावा अजूनही जमवायच्या आहेत जिंकण्यासाठी. 4 चेंडू कंप्लीट झाले आहेत. उर्वरित 2 चेंडू अजूनही शिल्लक असतील. या षटकातील 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि धावसंख्या बनवायची आहे 4 धावा. येणारे 4 चेंडूचा विचार केला तर एकंदरीत 8 चेंडू शिल्लक आहेत. 8 चेंडूमध्ये 4 धावा बनवायच्या आहेत. इथे मात्र पहा सिंगलसाठी गेले आहेत. वेगाने मात्र सिंगल चोरटी धाव ज्याला म्हणता येईल ती धाव इथे मात्र संपन्न करताना 7 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. चला प्लीज टीम मीटिंग नको करू प्लीज, विनंती असेल. आयोजकांकडून आम्हाला सूचना येत आहेत. ओव्हर होई ओव्हर झाली. एक डॉट आला व्हाईट नंतर एक डॉट आलाय. येस सर टीम मीटिंग कमी करा प्लीज, विनंती असेल.
थोडस उशीर होतोय. सहा चेंडू शिल्लक आहेत आणि 6 चेंडूमध्ये धावा बनवायच्या आहेत 3. 6 चेंडू आणि 3 धावा. गफार येतोय नवीन गोलंदाज, गोलंदाजी मार्कवर. दुसऱ्या बाजूला पाहिलं तर आसिफ आणि आमिर सलामीची जोडी आहे, खूप चांगली खेळते. 3 धावांची आवश्यकता आहे. इथे मात्र पाहिलं जाईल आमिरकडे, कारण 1 रन्स वाचवायचा आहे. या ठिकाणी फील्ड जर पाहिली तर पूर्णपणे पुढे आलेले आपल्याला पाहायला मिळत आहे. खूप इम्पॉर्टंट मॅच आपल्याला पाहायला मिळते. सजवली जाते क्षेत्ररक्षण. मोईन देखील पुढे गेला आहे. त्यानंतर आपण पाहतोय गफार मात्र कशा पद्धतीची गोलंदाजी करेल. इथे पहा खूपच सुरेख पद्धतीने पूर्णपणे सापळा रचना होता, मात्र या सापळ्यातनं चेंडू कसा काढायचा तो आमिरने व्यवस्थितपणे इथे पाहून घेतला. सरळ चेंडूला जर पाहिलं तर खेळून काढलाय, स्वीप केलाय चेंडूला आणि सिंगल रन्स मिळेल. 2 धावा दूर असतील आपल्या विजयाच्या. इथे मात्र पाहिलं तर तारापूर TDS चिंचणी संघ जर पाहिलं तर विकेट्स अजूनही गमावलेला नाहीये. GNCC संघाचा विचार केला तर 4 गडी बाद त्यांचे झाले होते. 2 धावांची आवश्यकता आहे. इथे मात्र फटका चांगला आहे सिंगल रन्स घेण्यासाठी. वेगाने आला त्यांनी इथे खराब थ्रो पाहायला मिळाली. सामना जिंकतोय तो म्हणजेच TTS चिंचणी संघ. अभिनंदन करीन मी TTS चिंचणी संघाचा आणि कौतुक करीन मी GNCC पालघर.